ओम नमो भगवते वासुदेवाय. षष्ठ स्कंद प्रथमोध्याय. पहिल्या अध्यायामधलं 6वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी नामावतारा तुझी तारक साना थोरा, जयोस्तु ते साधन सारा, चहुयुगी महिमा गाजतसे. करुणा घन श्री भगवंत नाना अवतार धरी ख्यात, परी निज लोकी निघून जात होता पुरा कार्यार्थू. परंतु हरीचे नाम धन्य न जाये इह लोक सांडून, तारी तसे जीवज्ञ गुणावगुण नच पाहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद गोपाल, ऐसी नामे घेता रसाळ, छंद लागे श्रीहरीचा. वस्तूंचे ज्ञान व्हावयासी, नाम अत्यावश्यक सर्वांसी, रूप दिसता डोळे यासी, नाम वाचून न कळे ते. म्हणून रूपाहुनी श्रेष्ठ नाम, कलित जपावे जी निष्काम, तेने व्हाल पूर्ण काम. नाम महिमा अगाध हा, राजा धन्य परीक्षिती, हरिनामी रंगली चित्तवृत्ती. प्रश्न करी तसे शुकाप्रती, नाम महिमा ऐकावया. नमो भगवते श्री शुकाय, तुझी माझी सद्गुरु माय. सांगा प्रभो उत्तम उपाय, नरक जेणे प्राप्त नव्हे. राजदंडादी दुःख प्रत्यक्ष, नरकादींचे दुःख श्रुत. ऐसे असोनी पाप प्रवृत्त, जीव होती किमर्थ जी. काही प्रायचित्ते घेती तर परी न सांडती पापवृत्ती. पापाची अत्यंतिक निवृत्ती, कवन साधन करील जी. निशुक म्हणते रायासी, प्रायचित्त नासी पापफळासी. ज्ञान दवडवी प्रवृत्तीसी, म्हणून प्रायचित्त ज्ञान खरे. पाप प्रवृत्ती व्हावया शमन, शम दम करावे तपाचरण. ब्रह्म कर्म आणि यम नियम, सत्य शौच आचरावे. अथवा करावी हरीची भक्ती, तेने जाय पापवृत्ती. सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती, अंतर्बाह्य शुद्ध करी. मध्य कुंभ बुडविला गंगेत, परी न होय तो पवित्र. हरी पराडग मुखा प्रायचित्त, न करीत पुनित कदापिही. हरिहुनी श्रेष्ठ हरीचे नाम, सकळ प्रायचित्तात परम. नामी न सरती धर्माधर्म, नाम पवित्र वेदार्थे. भगवन नामोच्चारा वाचून, प्रायचित्त करणे व्रताश्रम. हरीचे नाम परम पावन, नाम परब्रह्म जाणावे. नाम महिमा कळावयासी, ऐक पुरातन कथानकासी. कन्या कुब्ज नामे नगराशी, विप्र अजामळ एकसे. शुद्ध श्रेयसी होता रत, चोर जो जार खेळे द्वित. दुर्चरणी मद्यपित, महाभ्रष्ट पापखानी. त्यासे असती कन्यापुत्र, त्यात धाकुटा आवडे बहुत. नारायणाचे नाम ठेवत, प्रीती बहु त्याजवरी. जवळ येता मृत्यू वेळ, पुत्राशी आठवी अजामेळ. नारायण म्हणून प्राण तत्काळ, अजामेळ त्या गेला. मरणकाळी भगवन नाम उच्चारतेने, दुरिते पळाली सकळ. तेने दुरते पळाली सकळ, विष्णुदूत पातले तात्काळ. तया जवळी न्यावया, नाना पातके केली निगुती. करता मानिली नाही क्षणी, तेने यमदूतही तेथ येती. नरकी नेण्या त्या लागी, विष्णुदूत तोडीती यमपाशाशी. म्हणती तुम्ही जाणता नीती धर्म, सांगावा आम्हा प्रती. यमदूत तुम्ही धर्मज्ञ, विष्णू पार्षदा. म्हणती यमदास तुम्ही दिसतसा दिव्य पुरुष. धर्माचा करीतसा विपर्यास, पापराशी अजामेळ. वेद प्रतिपाद्य तोची धर्म, वेद प्रत्यक्ष नारायण स्वयंभू देव परब्रह्म. तद विपरीत धर्म तो, मनुष्य करता धर्माचरण. अनेक नाचरता प्रायचित्त जाण, तया नरकीचे दुःख दारुण. भोगल्या विन चुकेची ना, मनुष्य करी पातकाशी. साक्ष असती बहुत त्यासी, यम धर्म जाणून अकृत्याशी. दंड त्यासी देत असे, सूर्य अग्नी वायू आकाश. गायी चंद्र संध्या दिवस रात्र, दिशा काळ साक्ष. उदक पृथ्वी साक्ष असती, म्हणून या धर्म करता एकांती. यातील एकतरी साक्ष असती, तेने कळतसे यमधर्माप्रती. आम्ही नेवोनी दंडित असो, पूर्वकर्मानुसारी लिंग शरीर. जीवा भोगवी हा संसार, वासनेसी कारण पूर्ण संस्कार. पाप पुण्याशी घडवितसे, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन आणि पंचविषय. हा 16वा समुदाय लिंग शरीर जाणावे. वासना राहे लिंग शरीरी,
तेने जीव कर्मे करी कर्मानुरूप देह धरी जन्म मरण भोगत असे अजमेळ होता विद्यावंत सदाचारी विप्र शांत क्षणे झाला मोहग्रस्त कामांध शूद्र स्त्री पाहोनी विसरला आपले सर्व भीत काममोहे झाला पतित पापे केले असंख्यात महाघोर पातकी हा पापे केले नाना परी चित्ती काही नाही खंती धरी चित्तावादी काही न करी म्हणून न्यावया पातलो विष्णुदूत म्हणती यमदूताशी जाऊन पुसा आपले स्वामीशी नाम महिमा आहे कैसी नामे तरला जमेळ अंतकाळी नाम उच्चारित पापे जळाली अकस्मात नाम असे हे न प्रायचित्त नाम महिमा अगध हा करून नाना प्रायचित्ताशी न प्रवर्तती पुन्हा पापासी अद्भुत सामर्थ्य नामापाशी पाप प्रवृत्त दूर करी म्हणून सांडा नाना साधने तरा भव हा नामस्मरणे भगवत गुणानुवाद गाणे साधन श्रेष्ठ सर्वयुगी संकेते वा विनोदाने दंबे अथवा चेष्टेने हरिनाम घेता निजमुखाने पाप जाळी क्षणमात्रे निनता कोणी अमृत प्याला अमरत्व असे सहज झाला त्याला तैसा नामामृत जो प्याला झाला तात्काळ पापमुक्त सहज घडता नामोच्चार पापे जळती जी सत्वर संत मुखे नाम घेता सादर पापवृत्ती क्षीण होय वेद प्रतिपाद्य गुणाश्रय धर्म यमदूती कथिला तो परम भगवत प्रणित निर्गुण धर्म विष्णुदूती सांगितला ऐसा दोघांचा धर्मसंवाद ऐकून अजामेळ झाला शुद्ध पाश्चिमात्ये पश्चातापे होऊन दग्ध विरक्त झाला संसारी सर्व संग परित्याग करुनी गेला हरिद्वारा लागोनी मन संयम स्वय करोनी आत्मरूपी स्थिर झाला अंती करी गंगा प्रवेश नेहत्यासी सावकाश पाहता झाला दिव्य प्रकाश दिसले दूत विष्णूचे त्यांनी अजामेळ विप्राशी विमानी बैसविले आदरेशी नेने वैकुंठ लोकाशी नाम महात्म्य अगाधये पुत्रस्नेह नामोच्चार करता तरला अजामेळ श्रद्धापूर्वक करता गजर नाम केवी न करील तारील जी यमाच्या संयमिनी नगरीत येते झाले यमदूत रागे पुस्ती यमाप्रत धर्मशास्त्र किती असती पुण्य पाप आणि मिश्र ऐशे कर्माचे 3 प्रकार कर्मानुरूप फळ देणार किती असती हे लौकी धर्मशास्त्र तुचे एक ऐसे आम्हा असे ठाऊक शासनार्थ आम्हा जात देख आडवे आले सिद्ध छारी संदेह आला आमचे मनी श्रेष्ठ शास्त्र सुजा वाचुनी कोण आहे त्रिभुवनी आम्हा लागी सांगावे यमधर्म म्हणे दूतांशी शंका न धारावी बा मानसी श्रेष्ठ शास्त्र या विश्वासी आणि काय बाळांनो तंतूंनी जेवी वस्त्राविनने तैसे विश्वजने भरणे विश्वभरनिही पुरणे ऐसे तत्व वेगळेची विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयासी जेने निर्मिले ब्रह्मा विष्णू महेशाशी मज ऐसे नेमिले कर्म धर्म कार्यासी आमचा स्वामी तो जाना व्यसन घातल्या बैलाप्रमाणे आम्ही बांधलो वेदवचने वर्तत असो त्याचे मनाप्रमाणे स्वामी माझा तो जाना मी अग्नी वरुण इंद्र ब्रह्मा वायू सूर्यचंद्र द्वादशातिथ्य आणि रुद्र सिद्ध साध्य मरुद्गण मरीची आदी प्रजापती देवदेवता बृहस्पती ऋषी जे का भृगवादी नेनोलीला त्याची बा ऐसा स्वतंत्र सर्वेश्वर ती श्री हरी जो करुणाकर सर्वोत्कृष्ट तो परात्पर त्याचा धर्म श्रेष्ठ जगी त्या श्रीहरीचे दिव्य किंकर करती त्रैलोकी संचार संरक्षणी असती तत्पर हरिभक्तांचे सर्व काळी नारायण रूप वेद असती त्यांचा अर्थ मूढ नेनती अर्थवादे ते भ्रमिले चित्ती भागवत धर्म शुद्ध असे ऐसा भागवत धर्म श्रेष्ठ जाणती जे का शुद्ध भक्त सकामा न कळे धर्म या अर्थ विष्णू किंकर जाणती त्या ब्रह्मा नारद शंभू कुमार मन प्रल्हाद जनक कपिल बली भीष्म सुखदेव यमधर्म 12वा ऐसे आम्ही 12 जानो भागवत धर्म खुना इतरा संसारी असामान्य भागवत धर्म कळेची न भागवत धर्माची मुख्य स्थिती भावे करुणी भगवत भक्ती हरिनामोच्चरणी प्रीती सर्व भाव ठेवावी हरीची भक्ती हरीचे नाम ह्याची आहे मुख्य धर्म नित्य नामित करता नेम भवश्रम नेनती हरिदास हरिनामाचे महिमान नेनती मनुप्रवृत्ती महाजन 12 प्रायचित्ते जाण म्हणून कथिली स्मृती माझी न धरावे कर्मटपण न करावे यज्ञ याजन नित्य करावे संकीर्तन हरिनाम साधन श्रेष्ठ असे जे का करती भगवत भक्ती नामस्मरणी जया प्रीती जे का भगवत भक्ती
भगवत कीर्ती गाती त्यांना नाही दंड माझा. घेऊन या चक्र गदा हरी रक्षित असे त्यांना सदा. त्यांना न पिडावे तुम्ही कदा. आज्ञा माझी दूतांनो जे का विमुख मुकुंदासी त्यांना आणावे यमसदनाशी. जो असती भक्तद्वेषी त्यांना आणा यमसदनी. ज्यांची जीवा न वदे नाम ज्याचे चित्र न चित्ती राम. जे न वंदिती मेघश्याम त्यांना आणा यमसदनी. ज्यांनी न केले हरिपूजन न केले विष्णू तीर्थगमन. ज्यांनी नाही केले हरिगुण त्यांना आणा यमसदनी. सकळ मंगळाचे मंगळ नाम संकीर्तन जाण स्वज्वळ. अंग तरंग करी शीघ्र निर्मळ. धन्य कीर्तन विष्णूचे जप तप व्रतादी साधने. सर्व लाजविले संकीर्तने गाता नाचता हरिरूप होणे. सहजचे आले विमुक्त ऐसे यमे नाम महिमा न सांगितले निजदूता. लागून ह्याची जाणोनी परमधर्म यमदूत राहटती. सांक्षेपते श्री अगस्त्य महामुनी एकाग्र झाले हरि अर्चनी. इतिहास सांगितला त्यांनी मलय पर्वती मज लागे. पुढे सृष्टी उत्पत्ती विषयक राजा प्रश्न करता निक. त्यांसी सांगो लागे शुक प्राचीन बहिर्वंश पुढे. प्राचीन बहिरचे पुत्र दश नाम त्यांचे प्रजेतस. वृक्ष व्याप्त पाहुनी पृथ्वीस. वृक्ष जाळो लागले प्रगट होणे वृक्ष जाती. प्रचेतसाठी साशी विनविती. प्रम्लोजा अप्सरेची कन्या अर्पिती. प्रजेतस रायासी त्यांचा पुत्र प्राचेतस दक्ष. करता झाला उग्र तप हंसगृह्य नामक स्तोत्र. पाठे स्तविले अघोरक्षजा. प्रगट झाला पुरुषोत्तम अष्टभुजा केला धारण. खडक ढाल धनुष्यबाण शंख चक्र पाशगदा. प्रशंसा करुणी रक्षासी आज्ञा केली सृष्टीची. असिक्री नामक भार्या त्याची. सांगोनिया गुप्त झाले असक्री भार्येपासून दक्षासी. हर्यश्व नामक पुत्र त्यासी. झाले 10,000 संख्येसी. नारायण सरोवरी ते गेले. तेथे भेटले नारद मुनी. त्यांनी बोधिले त्याला गुणी. हर्यश्व झाले विरक्त मनी. सृष्टी उत्पत्ती नच करती. हर्यश्व पावले मोक्षगती. रागा आला दक्षाप्रती. शबला अश्व पुत्राची केली निर्मिती. हजारोंच्या संख्येने. सिंधुसागर संगमाजवळ नारायण सरोवरे आले सकळ. त्यांनाही भेटले नारद कृपाळ. निवृत्ती मार्ग उपदेशिला. हे करता दक्षाशी क्रोध आला बहु त्यासी. तेने शापिले नारदाशी. करशी भ्रमण सदा म्हणे. दक्ष पुनरपी केले सृजन. 60 कन्या केल्या निर्माण. त्यातील 10 धर्मा लागून. 13 दिदल्या कश्यपाशी. चंद्रा दिदल्या 27. 2 भूत अंगिरा कृपाश्वरास. 4 दिल्या तारशास. कन्या दिल्या एनेरिती. धर्मासमरुत्पत्ती पाऊसून पुत्र वासुदेवांश झाला जयंत. कश्यपास झाले 12 आदित्य. आदितीपासून जाणावे विवस्वान अर्यमा पुष्टा त्वष्टा. सविता भगधाता विधाता. वरुण मित्र शुक्र उरुक्रम. 12 आदित्य जाणावे. रचना दैत्याची कनिष्ठ भजिनी त्वष्ट. यास लादली होती पत्नी सन्निवेद. आणि विश्वरूप म्हणून 2 पुत्र त्या झाले. परीक्षिती म्हणे श्री शुकाशी. विश्वरूप गुरु झाला देवासी. कथा आम्हा विदित ऐसी. कवन कारण घडलेसे. विश्वरूपाचे पुढील आख्यान पुढील अध्याय. एका गहन 6 स्कंदीचे अध्याय जाण. 6 येथवरी कथियले. ओम नमोजी आळंदीसा. नमो नमस्ते पुराण पुरुषा. ओम नमोजी ज्ञानेशा. जगदाधारा जगद्गुरु. ध्वजवज्रांकुशानित पदतले त्यांची कुंकुमा रक्त. धन्य बाप ज्ञाननाथ अनाथांचा दारू. इंद्रायणीच्या पवित्र तटी बैसली ज्ञानाबाई गोमटी. विठ्ठल नाम जिच्या ओठी. कंठीमाला तुळशीची. ठाणमान जिचे अतिसुंदर. कांती सावळे अतिसुकुमार. भक्ता दिदला भयंकर. पद्मासनी बैसलीसे. कासे पितांबर कसियला. स्कंदी श्वेतांबराचा शेला. रक्तवर्णाचा फेटा डोईला. केश धुसर कुरळ असे. नेत्र असतील अर्धोन्मिलित. सकळ न्यासिका. मुख्या रक्त. कानी कुंडले झळाळत. ध्यानी मग्न ज्ञानाई. तिच्या किंकराचा मी किंकर. चरणदासा शांता कुमार. संसारी कष्टलो माये फार. धाव धाव वेगे तू.
ज्ञानाबाईच्या चरण कमली शुद्ध कुसुमांची वाहू अंजली आता करिगा कृपा सावली चरणदास विनवी तसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित चित्ते सुलभ संक्षिप्त भागवते षष्ठम स्कंदे नाम महिमा कथन अजालमेलोपाख्यान प्राचेत वंश वर्णनम नाम प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.